तर दादांचे 2 मंत्री अडचणीत आलेले आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। सुरेश धस यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवेल असं वाटत नाही। मुख्यमंत्र्यांनी मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। आरोप झालेल्या मंत्र्यांनी जबाबदारी ओळखून स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। अण्णा हजारेंचा धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा। मंत्रिमंडळात घेताना सरकारनं आधी विचार करणं गरजेचं असंही वक्तव्य। कोर्टानं शिक्षा सुनावल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत। मी दमानियांचं नाव घेतलं नाही तरीही सर्वांना कळलं की रिचार्जवर कोण चालतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। पुढील आठवड्यात सगळा खुलासा करणार असाही इशारा। सूरज चव्हाणांच्या आरोपांना अंजली दमानियांचं प्रत्युत्तर। सरकारनं माझी सर्व खाती तपासावी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना अंजली दमानियांचं आवाहन। माझा एक दबडीचा देखील भ्रष्टाचार नाही असंही वक्तव्य। आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करणं गरजेचं होतं। आरोपीचा मोबाईल सापडत नाही, धनंजय मुंडेंकडे मोबाईल दिला का याची चौकशी व्हायला हवी होती, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जामुळेच कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड। कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची मागणी केली होती। आता बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता। विरोधक पहिल्या दिवसापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। पुरावे सापडले तर मुंडेंच्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांचा राजीनामा घेतील, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य।